बहुचर्चित वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये गेल्या अनेक दिवसांच्या नंतर एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर आलेली पाहायला मिळते। ती म्हणजे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातलं जे चार्जशीट दाखल होणं अपेक्षित होतं ते काल दाखल झालंय। अर्थात 14 जुलै रोजी हे चार्जशीट दाखल झालंय। जी काही माहिती आहे त्यानुसार ही जी चार्जशीट आहे ही 1670 पानांची चार्जशीट आहे। यामध्ये तब्बल 11 आरोपींविरोधात ही चार्जशीट फाईल करण्यात आली आहे। यामधले 11 आरोपी जर आपण पाहायला गेलो तर सगळ्यात पहिलं म्हणजे नवरा आहे शशांक, त्याच्यानंतर दीर असलेला सुशील, सासू सासरे आहेत राजेंद्र आणि लता, करिश्मा आहे, जी ननंद आहे, त्याचबरोबर करिश्माचा मित्र निलेश चव्हाण हा देखील आहे। ते सोडून आणखीन काही आरोपी आहेत। या सगळ्यामध्ये 5 आरोपी अजून आहेत, ज्या आरोपींनी जेव्हा राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही जेव्हा फरार असताना याच 5 जणांनी त्यांना आश्रय दिलेला होता। कुणी स्वतःची गाडी दिलेली होती, कुणी फार्म हाऊस वरती राहायला दिलेलं होतं, असे हे सगळे आरोपी आहेत। त्यापैकी प्रीतम पाटील असं एकाचं नाव आहे जो मूळचा बेळगावचा कर्नाटक मधला आहे, तर दुसरा मोहन उर्फ बंडू भेगडे ज्याच्या फार्म हाऊस वरती हे राहिलेले होते। वडगाव मावळ मधलं फार्म हाऊस आहे। त्याचबरोबर बंडू लक्ष्मण फाटक नावाचा एक व्यक्ती आहे जो लोणावळ्यामध्ये, त्याच्या सुद्धा घरी हे सगळेजण गेलेले होते, त्याच्या फार्म हाऊसचा सुद्धा आधार घेतलेला होता, आश्रय घेतलेला होता। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अमोल विजय जाधव आणि राहुल दशरथ जाधव नावाचे साताऱ्यातले दोघं जण आहेत। या दोघांनी सुद्धा या दोघांना राहण्यासाठी मदत केलेली होती। त्यामुळे या प्रकरणात जर आपण पाहायला गेलं तर असे हे 5 आरोपी आहेत, ज्यांनी आरोपी म्हणू शकतो आपण यांना, जे या प्रकरणामधले थेट आरोपी नाहीयेत, मात्र आश्रय दिल्यामुळे हे सगळे 6 आरोपी आहेत। या 6ही जणांना पोलिसांनी अटक केलेली होती, त्यानंतर त्यांचा जामीन सुद्धा झालाय। मात्र या प्रकरणातले बाकीचे जे मुख्य 6 आरोपी आहेत त्यांचा जामीन होणं अजूनही बाकी आहे। अर्थातच या सगळ्यामधली महत्त्वाची अपडेट अशी की निलेश चव्हाणने जो जामीन अर्ज केलाय त्याच्यावरती आज म्हणजेच मंगळवारी न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। त्याचबरोबर लता आणि करिश्मा या दोघींनी सुद्धा जामिनासाठी अर्ज केलाय। त्या जामीन अर्जावरती 25 जुलैला पूर्ण सुनावणी जी आहे ती सुनावणी पार पडणार आहे। आणि ज्यावेळी या प्रकरणातल्या सर्व आरोपींच्या जामिनाच्या ज्या काही सुनावण्या आहेत त्या सुनावण्या पार पडतील, त्यानंतर काल जी चार्जशीट फाईल केली त्याचा मुख्य खटला जो आहे, मुख्य सुनावण्या ज्या आहेत त्या त्यानंतर पार पडताना आपल्याला पाहायला मिळतील। अर्थात या प्रकरणातले जे सगळे इतर आरोपी, मुख्य आरोपी आहेत म्हणजेच हगवणे कुटुंब आणि निलेश चव्हाण, हे सगळेच आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। कदाचित आज निलेश चव्हाणचा जामीन अर्ज मंजूर सुद्धा होऊ शकतो। पुढच्या आठवड्यामध्ये 25 जुलैला लता आणि करिश्माच्या जामीन अर्जावरती सुनावणी होईल आणि त्यानंतर जेव्हा या आरोपींच्या सगळ्या सुनावण्या पार पडतील त्यानंतर मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये चार्जशीट वरच्या सुनावण्या सुरू होताना पाहायला मिळतील। अर्थात या प्रकरणामध्ये 11 आरोपींविरोधात हे चार्जशीट फाईल करण्यात आलेलं आहे। या प्रकरणातले जे 11 आरोपी आहेत यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची कलमं लावण्यात आलेली आहेत। आपल्याला माहिती आहे 16 मे रोजी वैष्णवी हगवणे यांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या प्रकरणानंतर जेव्हा शवविच्छेदनाचे रिपोर्ट आले त्याच्यानंतर त्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जवळपास 10-12 दिवसा आधीपासून त्यांना मारहाण होत होती। तसे निशाण त्यांच्या शरीरावरती सापडलेले होते, काही जखमा होत्या ज्या प्रचंड काळ्या निळ्या झालेल्या जखमा होत्या, काही जखमा होत्या ज्या त्याच दिवशीच्या होत्या। म्हणजे टोटल जर पाहायला गेलं तर 29 ते 30 जखमा या सगळ्या प्रकरणामध्ये वैष्णवी यांच्या शरीरावरती आढळून आलेल्या होत्या। त्यामुळे त्यांना ज्या प्लास्टिकच्या पाईपने मारहाण झालेली होती, इतर काही साहित्य होतं घरातलं ते सुद्धा जप्त करण्यात आलेलं होतं। या सगळ्याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर त्यांचं जे बाळ आहे या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण अटकेत होता। त्यानंतर या प्रकरणामध्ये आणखी काही अँगल्स जोडले गेले होते, जे म्हणजे शस्त्र परवाना असेल किंवा मग बाळाची हेळसांड केल्याचं प्रकरण असेल, असे अनेक प्रकरणं या सगळ्यामध्ये जोडली गेलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। या सगळ्याच प्रकरणातले जे 6ही मुख्य आरोपी आहेत या सगळ्याच आरोपींवरती त्यांचे सुद्धा गुन्हे आहेत। जसं निलेश चव्हाण आणि शशांक सुशील आहेत या तिघांवरती सुद्धा खोटे शस्त्र परवाने मिळवल्या प्रकरणीचे गुन्हे आहेत। त्यामुळे ज्या त्या आरोपींवरती त्या प्रकरणातली कलमं लागलेली आहेत तशा पद्धतीने हा सगळा तपास झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आता हे 1670 पानांचं चार्जशीट जे आहे ते दाखल करण्यात आलंय। अर्थात आपण या प्रकरणात जर पाहायला गेलो तर जेव्हा हे प्रकरण अक्षरशः पीकला होतं, वैष्णवी हगवणे यांना संपूर्ण राज्यभरातून प्रचंड सहानुभूती मिळत होती किंवा या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। त्यावेळी या प्रकरणामधले जे आरोपींचे वकील आहेत त्या आरोपींच्या वकिलांनी प्रचंड धक्कादायक दावे या सगळ्यामध्ये केलेले होते। वैष्णवी हगवणे यांचे एका अनोळखी व्यक्तीबरोबरचे काही चॅट सापडलेले आहेत किंवा अनोळखी व्यक्तीचा कुणाचा तरी
साखरपुडा होणार होता, लग्न होणार होतं, त्या टेन्शन मध्ये येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता. अर्थात आता हे जे काही चार्जशीट दाखल झालं त्यामुळे हे सगळेच दावे फेल गेलेले पाहायला मिळतात. हे सगळे दावे वकिलांनी असेच केले होते हे सुद्धा अर्थात लवकरच सिद्ध सुद्धा होईल, कारण जे काही बावधन पोलिसांनी सांगितलेलं आहे त्यानुसार या प्रकरणामध्ये जे 11ही आरोपी आहेत या सर्व 11 आरोपींच्या विरोधात अक्षरशः या आरोपींना कडक शिक्षा होऊ शकते अशा पद्धतीचे सगळेच पुरावे पोलिसांनी संकलित केल्याचं या चार्जशीटच्या माध्यमातून आता समोर येत आहे. त्यामुळे चार्जशीट मध्ये नेमके काय काय पुरावे असणार आहेत, चार्जशीट मध्ये नेमकं काय काय कुणावरती ठपका ठेवण्यात आलाय, किंवा या प्रकरणातला जो पहिल्यापासूनचा एक प्रश्न होता की वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली की मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला, हा एक सगळ्यात महत्त्वाचा अँगल होता ज्याचा तपास पोलिसांकडून झालेला आहे. मात्र याचं उत्तर अजूनही आपल्या समोर आलं नाहीये. या प्रकरणाचंच उत्तर कदाचित ज्या वेळेस हे चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर आता जी पहिली सुनावणी पार पडेल त्या पहिल्या सुनावणीमध्ये आपल्याला समजेल की पोलिसांकडून नेमके कोणकोणते पुरावे हस्तगत करण्यात आलेत आणि त्या अनुषंगाने पुढचा जो काही तपास होणार, पुढची जी काही खटला सुरू होणार आहे हा कुठला सगळा चालताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. या संपूर्ण प्रकरणाने मात्र संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला होता. या सगळ्याच प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणेंचा मृत्यू झाल्याच्या नंतर हुंडाबळीच्या अनेक केसेस समोर येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तब्बल 51 तोळे सोनं दिलेलं होतं, फॉर्च्युनर दिलेली होती. इतकं सगळं असतानाही ज्या वेळी वैष्णवी कुटुंबियांच्या घरी जायच्या, माहेरी जायच्या, त्या वेळेस कधी 50,000, कधी 1,00,000, कधी 1.5 अशा पद्धतीचे कॅश दिली जायची. जो जावई आहे त्याने मागे लागून हट्ट करून 1.5 लाखांचा मोबाईल खरेदी केलेला होता. आणि असं सगळं असताना सुद्धा वैष्णवी यांना प्रचंड जाच झाला, छळ झाला आणि त्याचमुळे मग त्यांनी आत्महत्या केली असं या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी आपण थोडक्यात जाणून घ्यायला गेलो तर असं हे सगळं प्रकरण आहे. मात्र या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल होणं अत्यंत गरजेचं होतं. ही चार्जशीट जवळपास 58 दिवसांच्या नंतर या सगळ्यामध्ये जी आहे ती दाखल झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर या सगळ्यातलं अतिशय महत्वाची गोष्ट अशी की विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वला पवार ज्या आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वला पवार या प्रसिद्ध वकील आहेत. या आधी सुद्धा अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी सरकार पक्षाची बाजू मांडलेली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये त्या नेमकी कशी बाजू मांडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण या एका प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. हाय प्रोफाईल केस होती. या प्रकरणातले जे आरोपी आहेत ते एका पक्षाशी निगडित होते, अर्थात अजित पवार गटाचे हे सगळे पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा या केसला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं होतं. अर्थात या सगळ्याच्या नंतर आता 58 दिवसांनी जे काही चार्जशीट दाखल झालं या चार्जशीटमध्ये कुणाकुणावरती कोणकोणता ठपका ठेवण्यात आलाय हे पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्याची माहिती तेव्हाच मिळणार आहे जेव्हा या प्रकरणाचा खटला न्यायालयामध्ये उभा राहील, अर्थात पहिली सुनावणी पार पडेल. त्यामुळे पहिल्या सुनावणीची तारीख नेमकी केव्हाची मिळते आणि तिथून पुढचा खटला हा नेमका कसा चालतोय याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.